गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, मी श्रेयस पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. आता आपण निघालो आहे परत पुण्याला दिवाळीची सुट्टी संपवून. आता जरा दुकानात जाऊन आजीला टाटा बाय करून द्या आणि मग आपण हायवेला लागूया. चलो. ती माझी शाळा एकदम घराच्या जवळच आहे. आपल्याला जास्त लांब नाही जायचं, दुकानातच जायचं. दुकानात जाऊन फक्त आजीला टाटा बाय करायचा आणि मग निघायचं. बाबा येतात मागून. अशा तऱ्हेने आता आपण निघालोय, दुकानात जाऊन आलो. आपण डायरेक्ट आंबाघाटात ब्रेक घेऊ. ऊन पण आहे भरपूर, यायचं ठरवलं नको, पण डायरेक्ट आंबाघाटापर्यंत जाऊया का. स्टॉप अंधारवंदी जाणार आहोत. तो तुम्हाला दिसला नसेल बघा पहिल्या ब्लॉगमध्ये, कारण का थोडा पाऊस आला होता त्यामुळे. आत्ताच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला तो रोड दिसेल आरामात. आणि तुमचा ऑलरेडी आंबाघाट तुम्हाला तरी आपण आता आलोय पाली. आपल्याला घरापासून जवळपास एक 15 मिनिटं लागली फक्त यायला, तर आपण शॉर्टकटने आलोय. एक साधारणपणे 10 ते 12 किलोमीटर आपलं वाटतंय एवढ्या शॉर्टकटमध्ये. इकडे रोड जातो गोवा साईडला आणि आपल्याला जायचंय साखरप्याला, त्यामुळे आपल्याला इकडे वरती काढायचं. हा रोड गोव्याला जातो. हा रोड आपल्याला बघायची साखरपा. रस्त्याला खूप प्रमाणात धूळ आहे. आपल्याला येताना एवढी धूळ नसेल, नव्हती भेटली. आता जाताना खूप धूळ भेटणार आहे मलकापूर पर्यंत तरी, कारण ते लाल माती आहे. लाल माती थंडीसाठी उपाय म्हणून पाणी चालू आहे, जेणेकरून आटोपात जर का 2-3 ट्रक आले की ओव्हरटेक करायला खूप वेळ देतात, टाईम घेतात खूप जास्त. आणि मेन म्हणजे इकडे जास्त वेळा ब्लाइंड स्पॉट आहेत, त्यामुळे ओव्हरटेक पण करू शकत नाही आपण जास्त. कारण ते एवढ्या मोठ्या गाडीमुळे समोरची गाडी आपल्याला काही दिसत नाही. आणि एकामागोवर 3 असे लागले तर आपण पूर्णपणे समोरून ब्लाइंड होऊ शकतो की आपल्याला आपण जाऊ की
आपण जाऊ थोडा जागा आहे जर का एकदम मागे थांबलो तर मग खूपच जास्त वांदे होतील. ऊन तर सगळी उडवत जातील काय आपल्या अंगावर, स्वतः पण रंगतील आम्हाला पण रंगवतील. त्यामुळे पहिल्या ब्लॉगमध्ये मी साधारणपणे आंबा थांबवला नाही, कारण आम्ही सकाळी पहाटे 5 ते 5:30 वाजता आम्ही आंबाघाट होतो. 6 वाजता अंधार होता आणि धुकं पण होतं थोडंफार, त्यामुळे आंबाघाट दाखवता नाही आला. आणि तसाही तो दिसलाही नसता, कारण अंधारात बघण्यापेक्षा आत्ता तुम्ही उजेडात बघू शकता. तो थोडा रस्त्याच्या कामामध्ये रस्त्याचं काम चालू आहे घाटात, त्यामुळे सध्या असं आहे. आता तुम्ही बघू शकता ह्या साईडला तरी आहे, हे उभा काढा ह्या साईडला आहे. थोडा वेळ आपण जर एक मॅच पुढे गेलो जे आपल्या त्या साईडला तरी भेटेल, जी राईट हँड साईडला आहे. आता या साईडला पूर्ण असा कडा आहे, वरती आहे. जो आपल्याला आता पुढे गेल्यावर पुढच्या पट्ट्यात गेल्यावर राईट साईडला भेटेल, जो आता लेफ्ट साईडला कडा आहे. जसं मागाशी म्हटलं, आपल्याला आता या साईडला कडा होता लेफ्ट साईडला, तोच कडा आता आपल्याला इथून पुढे राईट साईडला चालू होणार आहे. बघू शकता या साईडला उभा कडा आला वरती आणि खाली हा पोल आला. आपण तिथे हनुमान मंदिराच्या इथे ट्रक बघा दिसतोय. अशा प्रकारे आपण आता रत्नागिरी जिल्ह्यातून बाहेर येऊन कोल्हापूर जिल्ह्यात आलेलो आहे. वेलकम टू कोल्हापूर. आता आपण डायरेक्ट मलकापुरात भेटू. चलो. अशा प्रकारे आता आपण मलकापुरात पोहोचलो. साधारणपणे 1 वाजला, लेट झाला. टायमिंग ठरवलं थोडा लेट चालतो आपण आता.
घाटात वातावरण थोडं गार आहे, त्यामुळे थोडं बरं वाटतंय. आणि झाडांमुळे एक वेळ थोडंसं उष्णता कमी वाटते, त्यामुळे घाटात गाडी चालवायला पण मजा येते. सातारा 56 किलोमीटर, पुणे 166 किलोमीटर, कराड 7 किलोमीटर. आता आपण बरोबर 190 किलोमीटर आलेलो आहेत. अजून 110 किलोमीटर, 120 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. आणि आपण आता साताऱ्याच्या थोडंसंच मागे. सातारा दिसेल तुम्हाला इथं. साताऱ्याचं जो डायमेन्शन आहे तिथे थांबलोय. संध्याकाळचे 5:40 होते, 5:40 झाले. आणि आपण बरोबर 262 किलोमीटर आलेलो आहे. 60 ते 70 किलोमीटर फक्त राहिलं आहे. आणि हा सनसेट एवढ्यासाठीच थांबलो की सनसेटसोबत एक फोटो काढूया गाडीचे, तेवढ्यासाठीच. आणि ही फुलं मस्त. अशा तऱ्हेने आपण आता कात्रजमध्ये आलेलो आहे. इथून आपल्याला घरी जायला एक साधारणपणे 1 तास तरी लागेल. जर ट्रॅफिक नाही भेटलं तर पाऊण तास, जर ट्रॅफिक भेटलं तर 1 तास लागेल. कसा वाटला मग सेकंड ब्लॉग? आपण सकाळी 10:30ला निघालो होतो पुण्याला यायला, पुण्याच्या घरी. आणि आपण पोचलोय आत्ता 7:20ला घरी. बरोबर 9 तास, आय थिंक 9, सव्वा 9, 9:30 तास काहीतरी झालेत आपल्याला ट्रॅव्हल करून कंटिन्यू. ऊन होतं त्यामुळे एवढे तास लागले, नाही तर एवढे लागले नसते. ऊन होतं खूप जास्त. आणि खाली आपल्याला धूळ पण भेटली आंबाघाटाच्या अगोदर. तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये, आंबाघाटाच्या अगोदर तुम्हाला धूळ पण दिसेल रस्त्याला खूप जास्तच. त्यामुळे थोडं गाडीची स्पीड पण थोडी कमी होती. आपला सेकंड ब्लॉग आहे. कसा वाटला हा तुम्ही नक्की आवर्जून सांगा कमेंटमध्ये. आणि लाईक
फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन ट्रॅव्हल ब्लॉग येत राहतील आता यापुढे कंटिन्युअस. त्यासाठी मेन सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलमधून श्री ट्रॅव्हल्स, आणि इन्स्टाला सुद्धा फॉलो करा. इन्स्टाची लिंक किंवा ID इथे मेन्शन होईल. सो सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टाटा बाय बाय.